Hello, love you. I'm Yash Kadam. As a spoken English trainer, I would like to welcome you in our SP English Speaking Institute. सो नेहमीप्रमाणे आज आपण आपल्या सिरीजचं सेकंड डे लॉन्च केलेलं आहे आणि या सिरीजमध्ये आपण सेकंड डे सेकंड टेन्स द टेन्स नेम इज पास्ट कंटिन्युअस सिच्युएशन. तर हा आपण डेली बेसिसवर हा टेन्स पूर्ण क्लॅरिफाय करणार आहोत. आय होप सो हा टेन्स तुम्हाला नक्की कळेल आणि तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. तर आपण आजच्या सिरीजला सुरुवात करूया. आजच्या टेन्सचं नाव आहे पास्ट कंटिन्युअस सिच्युएशन. पास्ट कंटिन्युअस सिच्युएशन इट मीन्स व्हॉट? एखादी क्रिया भूतकाळामध्ये सुरू होती एखादं डेझिग्नेशन, एखादी ओळख पण असते भूतकाळामध्ये, एखाद्या स्थानावर आपण भूतकाळामध्ये पण अवेलेबल असतो आणि एखाद्या क्वालिटीज, एखादी नावलौकिकता आपल्याला भूतकाळामध्ये पण असते, ती आपण या टेन्स मधून क्लॅरिफाय करणार आहोत. तर आजच्या आपल्या टेन्सला आपण सुरुवात करणार आहोत. बेसिकली या टेन्सच्या सुरुवातीला आपण हे पर्टिक्युलर सब्जेक्ट्स माहिती करून घेऊया. सब्जेक्ट्सलाच काय म्हटलं जातं? कर्ता असं म्हटलं जातं. कर्ता म्हणजे काय? जो नेहमीप्रमाणे वाक्याच्या सुरुवातीला येणारा शब्द, दॅट इज कॉल्ड सब्जेक्ट. सो बेसिकली देर आर पर्टिक्युलर टू टाइप्स ऑफ सब्जेक्ट. कर्त्याचे किती प्रकार असतात? दोन. एक असतं सिंग्युलर आणि सेकंड असतं प्लुरल. सिंग्युलर म्हणजेच काय? एकवचनी. सिंग्युलर म्हणजे एकवचनी. एकवचनी म्हणजे ओनली फॉर वन पर्सन. सेकंड इज प्लुरल. प्लुरल म्हणजे अनेकवचनी. त्याच वर्डला अनेकवचनी का म्हटलं जातं? बिकॉज ऑफ देर आर मोर दॅन वन पर्सन कम्स वेन वी टॉक प्लुरल. एकापेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा येतात तेव्हा आपण प्लुरल असं म्हणतो. सो certain subjects are given. First is I. I is considered in a singular in only for past continuous situation. Second one is he. Third one is she and it and name. Name it means particular person name. It is also including in singular. Second one is plural subject. Plural subject is first is we. We म्हणजे काय? आम्ही. we म्हणजे आम्ही. एकापेक्षा जास्त व्यक्ती आले, that is called plural subject we. Second one is you and third one is they. सो आता आपण सब्जेक्ट्स बघितले. आता त्याच सब्जेक्ट्सला हेल्प करणारे हेल्पिंग वर्ब्स पण आपण बघणार आहोत. हेल्पिंग वर्ब. द हेल्पिंग वर्ब इट मीन्स व्हॉट? विच word help to the subject. First of all, I for we use was. Next is he for we use was. She for we use also was. And it is this word we use for non-living things. Okay. Next is it was, and second one is name. Person name we can also use for was. Next is we were, you were, and last is they were. So now we have taken the particular subject. With the subject which helping verb come, that we have understood. So let's learn about the past continuous. There are particular four types of sentence that we can talk इन दी पर्टिक्युलर पास्ट कंटिन्युअस सिच्युएशन. पहिलं तर आपण बघणार आहोत ओळख. ओळख म्हणजेच काय? डेझिग्नेशन. एव्हरीबडी हॅज अ सर्टन डेझिग्नेशन. माझं डेझिग्नेशन आहे, मी शिक्षक होतो, आता करंटली पण आहे. बट हा टेन्स काय आहे? पास्ट आहे. सो फॉर दॅट आय हॅव टेकन फॉर पास्ट एक्झाम्पल विच इज कॉल्ड मी शिक्षक होतो. आय वॉज टीचर. आय वॉज टीचर. आय इट इज कॉल्ड सब्जेक्ट. सब्जेक्टलाच आपण काय म्हटलं जातं? कर्ता असं म्हटलं जातं. सब्जेक्टच्या नंतर काय येतं? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? जो शब्द सब्जेक्टला काय करतो? हेल्प करतो, दॅट इज कॉल्ड हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बला आपण मराठीमध्ये म्हणतो सहाय्यकारी क्रियापद. सेकंड इज ऍक्शन. ऍक्शन इट मीन्स व्हॉट? पर्टिक्युलर क्रिया. आणि त्या क्रियेला काय लागणार आहे? आपण आयएनजी. आयएनजी का यूज करतो आपण? बिकॉज हा टेन्स काय आहे? कंटिन्युअस आहे, चालू आहे. नेक्स्ट इज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे एखादे पर्टिक्युलर स्थान किंवा वस्तू. आणि नेक्स्ट इज अदर वर्ड म्हणजे राहिलेलं वाक्य. ते आपण पुढे काय करणार आहोत? अल्टिमेटली जॉईन करणार आहोत. बघा, फर्स्ट इज डेझिग्नेशन, आयडेंटिफिकेशन. मी शिक्षक होतो. मराठी वाक्य होतं मी शिक्षक होतो. आय वॉज टीचर. सेकंड इज ती डॉक्टर होती. शी वॉज डॉक्टर.
थर्ड वन, तो अभियंता होता. ही वॉज अन इंजिनियर. ही वॉज अन इंजिनियर. नेक्स्ट इज आम्ही मालक होतो. आम्ही मालक होतो. वी वर अन ओनर्स. वी वर अन ओनर्स. नेक्स्ट इज तू खेळाडू होतास. तू. तू इट मीन्स you. You, it is specifically that word, which word you can use for one person also and more than one person also. Okay, so we have taken only for one person here, so that's why we are saying तू खेळाडू होतास. You were player. जर आपण एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी बोलतोय you, तर आपण काय यूज केलं असतं, you were players असं. पण इथे काय आहे, फक्त एका व्यक्तीसाठी आहे, त्यामुळे आपण प्लेयर असं यूज केलेलं आहे. सेकंड बघूया लोकेशन. लोकेशन म्हणजेच काय, पर्टिक्युलर प्लेस, पर्टिक्युलर स्थान. मी घरी होतो. मी कुठे होतो, घरी होतो. मग काय येणार, आय वॉज इन होम. नेक्स्ट आहे ती शाळेत होती. शी वॉज इन स्कूल. थर्ड वन, तो गावी होता. ही वॉज इन विलेज. आम्ही मैदानात होतो. सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द प्लुरल एक्झाम्पल. आम्ही मैदानात होतो. वी वर ऑन ग्राउंड. व्हॉट आय प्रोनाउन्स्ड, वी वर ऑन ग्राउंड. नेक्स्ट इज तू बाजारात होता. यू वर इन मार्केट. तर आता आपण क्वालिटीज बघणार आहोत. फर्स्ट क्वालिटी इज मी प्रामाणिक होतो. मी प्रामाणिक होतो. मी प्रामाणिक होतो इट मीन्स आय वॉज ऑनेस्ट. सेकंड आहे ती दयाळू होती. शी वॉज काइंड. तो हुशार होता. ही वॉज स्मार्ट. आम्ही धाडसी होतो. वी वर ब्रेव. तू कष्टाळू होतास. यू वर हार्ड वर्किंग. सेकंड आहे मुवमेंट्स. मुवमेंट्स म्हणजेच काय, जी क्रिया काय भूतकाळामध्ये सुरू होती, त्या क्रियेबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. मी काम करत होतो. भूतकाळामध्ये ती क्रिया सुरू होती, त्यामुळे आपण ऍक्शनला काय यूज केलेला आहे, आयएनजी यूज केलेला आहे. आय वॉज वर्किंग. ती बोलत होती. शी वॉज टॉकिंग. तो शिकवत होता. ही वॉज टीचिंग. आम्ही विचार करत होतो. वी वर थिंकिंग. लास्ट इज तू प्रयत्न करत होतास. यू वर ट्राइंग. मला नक्की खात्री आहे की आजच्या आपल्या व्हिडिओ मधून तुमचे बऱ्यापैकी डाऊट्स काय झालेले आहेत, क्लिअर झालेले असतील. आय होप सो. तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक कराल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल. ओके, थँक्यू.